परिहार सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. मित्रांनो, गुरुवर्यांचं काम असं असतं की विद्यार्थ्यांना घडवणे, परंतु विद्यार्थ्यांना घडवत असताना त्यांची कसरत ही तुम्ही बघितली का? ती कसरत कशी असते आणि विद्यार्थ्यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची मेहनत कशी असते हे आम्ही तुम्हाला त्यांच्या संवादातून या ठिकाणी दाखवतोय. सर, हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज रिमझिम पावसाच्या सरी या ठिकाणी बरसत आहेत आणि आपण हे बोर्डवर बघतोय की पाणी हेच जीवन आहे. काय वाटतंय आपल्याला? खरोखर पाणी हे जीवन आहे. या उक्तीप्रमाणे पाण्याची काटकसर आपण केली पाहिजे. पाणी जल है तो कल है असं म्हणतात आणि यावर्षी पाऊस थोडा उशिरा सुरू झाला, त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली होती. शेतकरी वर्ग खूप चिंतातूर झाला होता. अशाच प्रकारे आमच्या शाळेमध्ये आम्ही मुलांवर असे संस्कार करत असताना सगळ्या प्रकारचे संस्कार आम्ही त्यांना देत असतो. मग घरी कसं राहायचं, समाजामध्ये कसं राहायचं, शाळेमध्ये कसं वागायचं, सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, खिलाडू वृत्ती, अशा प्रकारचे गुण त्यांच्यामध्ये कशी निर्माण होतील याची आम्ही प्रत्येक जण काळजी घेत असतो. आणि जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा खोर या ठिकाणी या गुणासाठी अतिशय त्या कसरतीमध्ये उतरते. हा माझा अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी या गावामध्ये कार्यरत आहे. सगळे मुलं अतिशय शिस्तबद्ध, शाळेचं सुद्धा काम हे फार शिस्तबद्ध आहे आणि शाळेसाठी वाहून घेण्याची आमची तयारी असते, मुलांची सुद्धा तयारी असते. आणि अशा प्रकारे वर्ग पहिलीपासून तर 8वी पर्यंत या शाळेमध्ये वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्गासाठी आम्ही खूप अशी मेहनत आम्ही घेत असतो. या आमच्या शाळेमध्ये अनेक म्हणजे ज्या काही शिष्यवृत्ती असते, नवोदय परीक्षा असते, NMS ही परीक्षा असते. या परीक्षेमध्ये बरेचसे मुलं आमचे पात्र होत असतात आणि उत्तीर्णही होत असतात. त्यासाठी आमचे इंगळे सर आहेत, त्यानंतर इथून बदलून गेलेले सावळे सर होते, त्यानंतर आमचे राम गाताडे सर आहेत, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय धनवे सर, त्यानंतर देशमाने सर आणि मी परिहार सर, आम्ही सर्वच जण या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी खूप असे प्रयत्नरत आम्ही असतो आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेत असतो. म्हणजे खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करताय. आज या ठिकाणी हे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि शेतकऱ्यांची मुलं म्हटल्यानंतर आता आपण बघतोय शहरी भाग या ठिकाणी वेगळा आहे, कारण की टाय बूट सुटामध्ये या ठिकाणी त्यांचा विद्यार्थी या ठिकाणी जातोय. परंतु अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागामधली की दुर्मिळ भागातली ज्या वस्तीत वाड्यातल्या ज्या शाळा आहेत त्या मुलांना आपण घडवण्याचं काम करतायत आणि त्या वाडी वस्तीतल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा या ठिकाणी कुठेतरी डबघाई या ठिकाणी येताना होत आहे. अशा पालक वर्ग जे आहेत ती त्यांची जिम्मेदारी आहे, जेणेकरून आपण प्रशिक्षित वर्ग आहात, कारण की प्रशिक्षण या ठिकाणी आपलं वेळोवेळी या ठिकाणी घेतलं जात आहे शासनाच्या मार्फत. तरी सुद्धा या ठिकाणी डबघाई येण्याचं कारण काय? शाळा डबघाईस येण्याचं कारण घटती लोकसंख्या हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. सध्या जर समजा शाळेत मुलंच आले नाही तर पटसंख्या आपोआपच कमी होते. आज प्रत्येक गावामध्ये जर आपण गेलो तर विवाहाचं प्रमाण हे फार कमी झालेलं आहे. विवाहाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये 30-30, 35-35 वर्षाचे मुलं आणि हे रिकामे आहेत, त्यांचे लग्न होत नाहीत. मुलींची संख्या फार कमी झाली. याला आपणच मानवच कारणीभूत आहे. त्यामुळे ही परिस्थिती आज आपल्यावर आलेली आहे आणि याचाच एक परिणाम म्हणून शाळांमध्ये पटसंख्या ही कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम शाळा डबघाईस येण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. दुसरं असं कारण सांगता येईल की शाळांची ज्या काही खाजगी शाळा आहेत यांची संख्याही खूप झालेली आहे आणि थोड्याफार सोयीसुविधा जिल्हा परिषद शाळेपेक्षा चांगल्या देण्यात येतात. पण जिल्हा परिषदची जरी शाळा असली तरी शिक्षणाची गुणवत्ता ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा कमी आम्ही देत नाही. चांगल्या प्रकारे गुणवत्ता कशी तयार होईल आणि मुलं गुणवत्तावान कसे तयार होतील यासाठी आम्ही मेहनत घेत असतो. परंतु शाळा पटसंख्या कमी होण्याची जे कारणं आहेत हे कारणं
यासाठी सगळेच घटक जबाबदार धरावे लागतील असं मला वाटतं. सर, या ठिकाणी अनेक अधिकारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेच्या माध्यमातून ते अधिकारी या ठिकाणी बनलेले आहेत. काय वाटतंय आपल्याला? जवळपास अधिकारी वर्ग हा जिल्हा परिषद शाळेमधूनच पुढे गेलेला आहे. आता अनेक अधिकाऱ्यांची नावं आपण ऐकतो, तर बरेचशा अधिकाऱ्यांनी, मग कोणी सीईओ असेल, कोणी जिल्हाधिकारी असेल, कोणी गट शिक्षण अधिकारी असेल, शिक्षणाधिकारी असेल, अनेक प्रकारचे, कोणी तहसीलदार असतील, तर अशा प्रकारचे जे काही मोठे मोठे अधिकारी यांच्याशी जेव्हा जेव्हा संपर्क येतो, संवाद होतो, तेव्हा अभिमानानं ते आम्हाला सांगतात की सर, आम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहोत. तेव्हा आमची सुद्धा छाती अभिमानानं अशी फुगून आल्यासारखं वाटतं. आणि म्हणून जिल्हा परिषद शाळेबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, कारण हे बरेचसे अधिकारी जे आहेत हे जिल्हा परिषद शाळेतूनच पुढे आलेले आहेत आणि याच्यानंतरही जिल्हा परिषद शाळेतूनच मुलं पुढे जातील याची मला खात्री वाटते. मित्रांनो, हे आहे खरी बोल. कारण सत्यता ही लपत नसते, कुठे ना कुठे या ठिकाणी ती या ठिकाणी बोलण्याच्या माध्यमातून या ठिकाणी ती पुढे येत असते. खरोखर सरांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. सर या ठिकाणी सत्य बोललेले आहेत, परंतु या दुनियेमध्ये सत्य चालत नाही. कोट्यांचा जमाना या ठिकाणी मानला जातोय, परंतु अजून सुद्धा या ठिकाणी जिवंत आहे सत्यता. आणि सत्यताचा संवाद त्यांच्यासोबत आपण केलेला आहे. अनेक जे विद्यार्थी जे आहेत, अनेक जे अधिकारी वर्ग जे आहेत, ते अधिकारी वर्गांनी स्वप्न त्यांची पूर्ण केलेली आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विविध अधिकारी घडलेले आहेत. म्हणून आज आपल्याला असं वाटतंय की आपले सुद्धा मुलं या ठिकाणी या सरकारी शाळेमध्ये, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकावं, जेणेकरून आपला सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी पुढे जाईल आणि यांच्या शिक्षण कार्याला सुद्धा या ठिकाणी हातभार लागेल. एवढीच कळकळीची विनंती या ठिकाणी. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं सर, की या शाळेतूनच पुढे गेलेले बुलढाणा नगर परिषदेचे जे सीईओ आहेत गणेश पांडे साहेब, हे सुद्धा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा खोर या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ते आज एक नामांकित शिवोंपैकी एक त्यांचंही नाव आहे. बुलढाणा सारख्या मोठ्या शहराच्या नगरपालिकेचे ते शिवो आहेत आणि या शाळेतून गेल्यानंतर या शाळेची नाळ त्यांची तुटलेली नाही. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे काही मागणी केली असेल, शाळेसाठी मदत मागितली असेल, तर त्यांनी आमच्या शाळेला ह्या 2 खोल्या मंजूर करून दिल्या त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेकडून. त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. आणि आजही कधी आपण त्यांच्याकडे गेलो तर ते कधीही सांगतात की सर, तुमच्यासाठी किंवा या शाळेसाठी, माझ्या गावासाठी मी कोणतीही मदत करण्यासाठी तयार आहे. जर या शाळेतून असे विद्यार्थी खरोखर घडत असतील तर खरोखर आम्हाला याचा अभिमान आहे. मित्रांनो, ही आहे उपकाराची परतफेड. कारण की ज्या शाळेमध्ये आपण जे घडलो, ज्या शाळेमध्ये आपण जे शिकलो, त्या शाळेला आपण विसरायचं नाही. कारण जिथे आपण जन्म घेतो आणि जिथं आपली या ठिकाणी शिक्षणाची उत्क्रांती या ठिकाणी निर्माण होते, त्या शाळेला आपण कधीही विसरायचं नसतं. म्हणून हा संदेश सुद्धा या ठिकाणी सरांच्या बोलण्यातून या ठिकाणी चांगला आलेला आहे. म्हणून असे विविध अधिकारी या शाळेतनं या ठिकाणी झालेले आहेत. आज आपण सरांसोबत संवाद केलेला आहे की शाळा उघडून 10 दिवस या ठिकाणी झालेले आहेत आणि 10 दिवसामध्ये नेमकं वातावरण कसं आहे हे आम्ही पडताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी बातमीच्या माध्यमातून करतोय.